विचार चंद्रोदय. आज आपण विचार चंद्रोदय या ग्रंथाच्या चिंतनाकरिता आरंभ करत आहोत. तर विचार चंद्रोदय हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचे लेखक आहे पंडित पीतांबरजी. ठीक आहे जी, पंडित पीतांबरदासजी असे या ग्रंथाचे लेखक आहे. हा जो ग्रंथ आहे मूळ हिंदीमध्ये आहे, परंतु नंतर महाराष्ट्रामध्ये एक महात्मा होऊन गेले, त्यांचं नाव आहे प्रल्हाद बुवा सुबंध. त्यांनी त्या मूळ हिंदी विचार चंद्रोदयाचा मराठीमध्ये काय केलाय, अनुवाद केलाय. आणि मराठी भाषिक लोक अधिक असल्यामुळे किंवा त्यांना हिंदी समजण्याकरिता थोडी अवघड जात असल्यामुळे आपण अनुवादित त्या मराठी विचार चंद्रोदय या ग्रंथाचाच काय करणार आहोत, विचार करणार आहोत. तर मूळ ग्रंथकर्ते जे आहेत त्यांचं नाव तुम्हाला सांगितलं, पंडित पीतांबरजी. कोण होते ते पंडित पीतांबरजी? त्यांच्याविषयी थोडीशी माहिती जेवढी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याबद्दल थोडासा आपण विचार करूया. तर पंडित पीतांबरजी हे कच्छ देशातले राहणारे. कच्छ देश म्हणजे काय, तर कच्छ देश हे जुनं नाव आहे, त्याला नंतर सौराष्ट्र असं म्हटलं गेलं. आज गुजरात आपण त्याला म्हणतोय. तर कच्छ सौराष्ट्र म्हणा किंवा गुजरात प्रांत. गुजरात प्रांतामध्ये, गुजरात राज्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे अंजार नगर किंवा अंजार गाव. त्या गावामध्ये एक अत्यंत महापंडित महाज्योतिषी होते, त्यांचं नाव होतं नरेड्य. त्या भाषेमध्ये त्यांच्या तिकडच्या भाषेनुसार काय नाव होतं, नरेड्य असं नाव. आणि त्यांच्या त्या विद्वत्तेच्या प्रभावामुळे सर्व लोक त्यांना पंडित म्हणायचे. आणि तेव्हापासून त्यांच्या घराण्याला पंडित ही उपमाच प्राप्त होऊन गेली. उपनाव आपण ज्याला म्हणतो. सर्व लोक, जसं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे की नाही, राजे लोकांनी किंवा काही अशा पदव्या दिलेल्या असतात, त्या नावाने ते खूप प्रसिद्ध होऊन जातं ते घराणं. त्याप्रमाणे यांच्या घराण्याला काय नाव झालं प्राप्त, पंडित. त्या नरेड्यजी महाराज होते त्यांच्या त्या विद्वत्तेमुळे. ठीक आहे. मग ते नरेड्य जे होते त्यांना 4 पुत्र होते. त्या 4 पुत्रापैकी एका पुत्राचं नाव आहे चागला. काय नाव आहे जी, चागला. ठीक आहे ना. अंजरनगर किंवा अंजर गावामध्ये चागला. त्या चागला यांच्या मुलाचं नाव आहे दामोदर. ठीक, दामोदर पंडित. नंतर दामोदर यांना 3 पुत्र झाले. एकाचं नाव लीलाधर, दुसरे आहे प्रेमजी आणि तिसरे आहे गोवर्धन. ठीक आहे. तर लीलाधर जे होते ते सुद्धा अत्यंत विद्वान पंडित होते. आणि त्यांच्या त्या विद्वत्तेच्या प्रभावाने त्यांचे जे काही भक्तगण होते, अत्यंत प्रेमाचे लोक होते, त्यांनी यांना काही जमीन दिली, काही घर दिलं आणि त्यांना आपल्या गावी ते घेऊन गेले. म्हणजे कुठं, तर ते गाव आहे मज्जल गाव. मज्जल ग्राम असं म्हणतात. आपण आपल्याकडे गाव म्हणतो, तिकडे ग्राम म्हणतात, मज्जल ग्राम. तर अंजन नगरावरून मज्जल गावाला राहायला गेले लीलाधर पंडित. ठीक आहे. ते जे लीलाधर पंडित होते त्यांना 2 पुत्र. एकाचं नाव गोपाल आणि एकाचं नाव होतं अमर सिंह. ठीक आहे. तर ते जे गोपाल होते त्यांना पुन्हा 3 पुत्र झाले. त्यांचं नाव आहे, एकाचं नाव लद्दाराम, दुसरे आहे पुरुषोत्तम आणि तिसऱ्याचं नाव होतं पारपेया. ठीक आहे. असे 3 पुत्र. त्या 3 पुत्रापैकी जे मधले होते की ज्यांचं नाव आहे पुरुषोत्तम. ठीक आहे ना जी. तर पुरुषोत्तम यांना 3 पुत्र. त्या 3 पैकी एकाचं नाव मूलराज, दुसरे पीतांबरजी की ज्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि तिसरे होते लालजी. ठीक आहे.
तर मधले जे आहे पितांबरजी, पंडित पितांबरजी घराण्याचं नाव पंडित असल्यामुळे त्यांना पंडित पितांबरजी असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. तर पंडित पितांबरजी यांच्या वडिलांचं नाव काय ठरलं? पुरुषोत्तम. ठीक आहे ना. पुरुषोत्तम यांची ती चिरंजीव पितांबरजी. आणि आईचं नाव होतं वीरबाई किंवा वीरवती असं म्हणतात. तर पितांबरजी महाराजांच्या आई वडिलांचं नाव झालं पुरुषोत्तम आणि वीरबाई. ठीक आहे. तर पंडित पितांबरजींचा जन्म केव्हा झाला? तर विक्रम संवत 1903 ज्येष्ठ शुद्ध दशमी गंगा दशहरा त्या दिवशी यांचा जन्म झाला. त्यानुसार सन 1847 विक्रम संवत झालं 1903. आज विक्रम संवत चालू आहे 2077. ठीक आहे जी. परंतु आपला आता सण याचा अभ्यास जास्त झाल्यामुळे किंवा प्रचलित असल्यामुळे कुणाला विक्रम संवत शके वगैरे काही आठवत नाहीये. पंचांगामध्ये सर्व आहे. तर सन 1847 मध्ये जन्म झाला कुणाचा? पंडित पितांबरजींचा. म्हणजे आजपासून पूर्व 174 वर्ष पूर्वी त्यांचा जन्म झाला होता. ठीक आहे जी. तर मज्जल ग्रामामध्ये पंडित पितांबरजींचा जन्म झाला सन 1847 मध्ये. ठीक आहे जी. तर ते जे पंडित पितांबरजी होते कसे होते? तर गर्भावस्थेमध्ये असतानाच त्यांच्या आईवडिलांनी अनेक ठिकाणी तीर्थयात्रा केल्या. केवळ तीर्थयात्राच केल्या नाही तर वेदांताचे पाठही खूप ऐकले. संस्कार घराणा होता. तर वेदांताचं श्रवण त्यांना पोटात असताना गर्भावस्थेत असतानाच घडलं. नित्य सत्संग करत राहिले. आणि शास्त्र सांगतं की जर बालकाला गर्भावस्थेमध्येच शास्त्र श्रवण जर झालं तर निश्चित रूपाने तो पुत्र शास्त्र संस्कारवानच जन्माला येतो असं शास्त्र सांगत आहे. त्यानुसार असे उदाहरण पण इतिहासामध्ये होऊन गेले आहेत. जसं उदाहरण भक्त प्रल्हाद, ठीक आहे ना, अष्टावक्र इत्यादी जे महात्मे होऊन गेले त्यांना गर्भावस्थेमध्ये शास्त्र ऐकायला भेटलं. त्याचा परिणाम की जन्मताच ती काय झाले? शास्त्र संस्काराने युक्त होते, महापंडित झाले. त्याचप्रमाणे पंडित पितांबरजी यांना सुद्धा त्यांच्या आईवडिलाच्या पुण्याईने प्रयत्नाने गर्भावस्थेतच शास्त्र संस्कार झाल्यामुळे जन्मताच ती काय शास्त्र संस्काराने युक्त होते. लहानचे मोठे होत गेले. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंत आले तोपर्यंतच त्यांच्या वडिलांनी पितांबरजीकडून खूप काही सुभाषित वेगवेगळे प्रकारचे श्लोक कंठस्थ करून घेतले. पुन्हा देवनागरी लिपी जिला आपण म्हणतो, आपण मराठी संस्कृतमध्ये जे वर्ण लिहितो की नाही अ घ ट याला देवनागरी लिपी म्हणतात. या लिपीचा सुद्धा त्यांच्या वडिलांनी पंडित पितांबरजीकडून अभ्यास करून घेतला वयाचे 5 वर्षाचे असतानाच. नंतर थोडेसे ते मोठे झाले. 8व्या वर्षी वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा उपनयन संस्कार झाला. ठीक आहे ना जी. विधीपूर्वक उपनयन संस्कार झाला. आणि त्यांच्याच त्या गावामध्ये त्यांच्या घराजवळच एक मठ होता, मंदिर होतं मोठं. तर त्या ठिकाणी ते नेहमी जात येत असायचे. घरातलीच माणसं आई वडील जायचे. त्यामुळे पंडित पितांबरजी तेही तिथं लहान असताना जाणं येणं असायचं. आणि मग त्या मंदिरामध्ये अनेक साधू संत महात्मे येत असायचे. तर त्यांचाही सत्संग यांना घडायचा. आणि यांची अत्यंत सेवावृत्ती होती. कुणाची? पंडित पितांबरजींची. तर त्या मठामध्ये तिथं झाडलोट करणे, देवाची पूजा करणे, तिथल्या महाराजांची सेवा करणे असा त्यांचा क्रम चालू होता. आणि त्याच गावामध्ये अर्थात मज्जल गावामध्ये एक दुसरे अजून एक महापुरुष होते ब्रह्मचारी श्री बापू म्हणून. तर त्यांच्या वडिलांनी, पितांबरजीच्या वडिलांनी त्यांच्याकडेही यांना घेऊन गेले पितांबरजींना. आणि मग त्यांच्याकडे हे 2 वर्ष राहिले. कोण? पितांबरजी महाराज. आणि सुरुवातीला आरंभकालीन जे अध्ययन म्हणतात ते अध्ययन त्यांच्याकडे केलं. जसं उदाहरण गीतापाठ, उपनिषद पाठ, रुद्राष्टाध्यायी इत्यादी ग्रंथाचं त्यांनी काय केलं? छोटे असतानाच चिंतन केलं, अभ्यास केला आहे. नंतर त्या
विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी होते, त्यांचे सहपाठी. तर सर्वात बुद्धिमान, अत्यंत धारणाशक्तीयुक्त असे होते. कोण? पितांबरजी. त्यामुळे ते श्री बापू महाराजही यांच्यावर, छोटेसे होते, खूप प्रेम करायचे, स्नेह करायचे. आणि यांच्याही ठिकाणी गुरुविषयी अत्यंत काय होता? स्नेहभाव, श्रद्धा अशी होती. 2 वर्ष त्यांच्याकडे राहिल्यानंतर त्या बापू महाराजांना त्यांच्या काही नियमानुसार म्हणा किंवा त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी गाव सोडलं आणि वटपत्तन गावाला जाण्यासाठी निघाले. कोण? श्री बापूजी महाराज, ज्यांच्याकडे पितांबरजी राहत होते, ते बापू महाराज. जात असताना ज्याप्रमाणे मुलगी आपल्या सासरी जात असताना लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी जेव्हा वाटी लावतात त्यावेळेस ती जशी ढाई मोकरून रडते, त्याप्रमाणे पंडित पितांबरजी छोट्याच अवस्थेत असताना गुरुविषयी अत्यंत स्नेहभाव असल्यामुळे गुरूंचा वियोग त्यांना सहन होत नव्हता. तर अत्यंत ते कासावीस झाले, रडत होते आणि आईवडिलांकडं आग्रह धारण करत होते की मला आपण या गुरुजी बरोबर जाऊ द्या अध्ययन करण्याकरिता. परंतु आईवडिलांचा अत्यंत स्नेह पितांबरजीवर असल्यामुळे त्यांनी त्या पितांबरजीला जाण्याकरिता मना केलं, जाऊ दिलं नाही. नंतर मग पुढे जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार झाला होता 8 वर्षाचे असताना, त्याच्यानंतर तर अगोदर तर भक्तिमय जीवन होतच, परंतु नंतर मग सोमप्रदोष, एकादशी, विविध प्रकारची देवाची पूजा, हे ते व्रत वगैरे करायचे. पंचायतनाचीही पूजा करायचे. आणि जे एखादा काही विशेष पर्व आला तर त्या पर्वाच्या निमित्ताने त्या देवतेची विशेष प्रकारची पूजा करायचे. कोण? पितांबरजी, छोटे असतानाच, लहान असतानाच. नंतर ज्या ठिकाणी बापू महाराज राहत होते त्याच ठिकाणी त्या बापू महाराजांच्या हस्तेच एक श्रीराम गुरु होऊन गेले संत, त्यांच्या पादुका त्यांनी तिथं स्थापन केल्या होत्या. ठीक आहे ना. तर पितांबरजींनी बापू महाराज त्या ठिकाणावरून गेल्यानंतर त्या श्रीराम गुरूंच्या ज्या पादुका होत्या त्यांची सुद्धा अत्यंत श्रद्धेने, निष्ठेने पूजा करत राहिले. कोण? पंडित पितांबरजी. ठीक आहे. आणि मग त्यांना तर गुरु महाराज गेल्यानंतर, दुसऱ्या गावाला गेल्यानंतर यांना करमत नसे, अध्ययनही बंद पडलं. मग ते आपल्या सहपाठींना, आपल्या मित्रांना हमेशा म्हणायचे, चला आपण गुरुजीकडे जाऊया किंवा दुसरीकडे अन्यत्र कुठेतरी जाऊया, अध्ययन करूया, पुढचं अध्ययन आपण केलं पाहिजे, असा त्यांचा विचार नेहमी त्यांच्या मनात चालायचा. परंतु जुना काळ, जाण्या येण्यालाही साधनं नाही, घर कधी सोडलेलं नाही, माहीत नाही कुठं जायचं, कसं जायचं, काय करायचं. परंतु अंतःकरणामध्ये तर अत्यंत तळमळ होती. आणि ते जे त्यांचे सहपाठी होते ते कोणी त्यांना सहयोग देत नसत की चला आपण जाऊ म्हणून, आहे की नाही. ते काही घर सोडायला तयार नव्हते. मग करावं काय? दिवसामागून दिवस होत गेले. नंतर त्याच गावामध्ये, अर्थात त्या मज्जल गावामध्ये एक कोणीतरी संन्यासी आले. त्यांचं नाव होतं लब्धी विजय नावाचे कोणी संन्यासी आले. नंतर त्या पितांबरजींच्या वडिलांचा आणि त्यांचा परिचय झाला. तर यांनाही माहीत पडलं पंडित पितांबरजींना असे कोणीतरी साधू आलेले आहेत. मग त्यांचाही परिचय झाला आणि वडिलांकडून संमती प्राप्त करून पंडित पितांबरजींनी त्या लब्धी नामक महात्म्याकडे व्याकरण शास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली. बरेच दिवस त्यांचा व्याकरण शास्त्राचा अभ्यास चालू होता. आणि नंतर ते जे महाराज होते लब्धी विजय नामक महात्मा, त्यांना जेव्हा तिथून जायचं ठरलं, आता महात्मे फिरत असतात काही, आहे की नाही, एका ठिकाणीच राहतात असं काही त्यांचा निश्चय नसतो. काही महात्मे एकाच ठिकाणी राहतात, काही बिचारे फिरत असतात, आपापली ती एक वृत्ती आहे. तर ते महात्माजी जेव्हा जाण्याकरिता निघाले तेव्हा पंडित पितांबरजी विषयी तर अत्यंत स्नेह झालाच होता. कारण पंडित पितांबरजीची सुशीलता, सेवाभाव, नम्रता, अभ्यासू वृत्ती हे सारे सात्विक गुण पितांबरजी जवळ असल्यामुळे कुणाचाही स्नेह होणं तर साहजिकच आहे, प्रेम होणं साहजिकच आहे. आणि म्हणून ते म्हणाले गुरुजी की बाबा रे, तुला पुढचा अध्ययन जर करायचं असेल तर मी तर आता जाणार आहे दुसऱ्या गावी कुठंतरी, माझ्याबरोबर चालत असला तर तुझं पुढचंही अध्ययन होईल. तेव्हा पितांबरजींनी विचार केला जायला काही हरकत नाही आहे. मग वडिलांचा सल्ला घेतला तर वडिलांनी सुद्धा परवानगी दिली. आणि म्हणून
पितांबरजी महाराज त्या महात्म्याबरोबर पुढे गेले अन्य गावाला आणि पुढेही त्यांचं अध्ययन चालू राहिलं. ते अध्ययन झाल्यानंतर मग पुढचा आणखीनही अभ्यास करण्याकरिता तर अन्य अन्य ठिकाणी ते गेले. अनेक महात्म्यांची त्यांच्या जीवनामध्ये भेट झाली, संगती झाली, सेवा घडली आणि अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी अध्ययन केलं. सर्व शास्त्राचं अध्ययन झालं. आणि दुसरी बात अशी आहे की पंडित पितांबरजी 10-11 वर्षाचे असतानाच, नासमज असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह केला. कारण त्या काळातली रूढी होती, जुनी पद्धत, की लहानपणीच मुलांचा काय करायचे, विवाह करायचे. परंतु त्याबद्दल त्यांना काही समज उमज काहीही नव्हती. झालाय म्हणून झाला, मुलगी त्यांच्या घरी. आणि कारण कसं असायचं, लहानपणी मुला मुलीचा विवाह केला तर मोठी होईपर्यंत ते आपापल्या घरीच असायचे. फक्त ती प्रक्रिया पूर्ण करायची एक विवाहाची, ते होत असायचं. आणि नंतर मग इकडे येणार असं होतं. तर पंडित पितांबरीने त्याचं काही गद्य पद्य नाही, ज्ञानही नाही, समज उमज नाही, विवाह झालेला आहे, परंतु हे मात्र अध्ययन करतच फिरले. खूप काही त्यांचं अध्ययन झालं, ठीक आहे ना. मग मोठे पंडित म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले त्यांच्या विद्वत्तेमुळे. आणि मग त्यांनी नंतर त्यांना पुढं 1-2 मुलंही झाले पंडित पितांबरजींना. हा एक सांसारिक भाग झाला. परंतु त्यांचं लक्ष पूर्ण पारमार्थिक क्षेत्रामध्येच असल्यामुळे, अत्यंत अंतर्मुख असल्यामुळे अध्ययन अध्यापनामध्येच त्यांचा अधिक काळ जाऊ लागला. तर त्यांनी आपल्या जीवन अवस्थेमध्ये अनेक ग्रंथ लिहिले. उदाहरण, पंडित पितांबरजींनी आपला विद्यारण्य स्वामींचा जो ग्रंथ आहे पंचदशी, त्या पंचदशीवर टीका लिहिली आहे हिंदीतून, भाषा टीका. आतापर्यंत मधल्या काळामध्ये ती उपलब्ध नव्हती, शोधूनही मिळत नव्हती. मी पण ऐकून होतो की कुठं भेटेल म्हणून. खूप प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला काशीमध्ये एका जुन्या लायब्ररीमध्ये तो ग्रंथ जुना, अत्यंत जीर्ण अवस्थेत मिळाला, आहे की नाही. हा पान उचललं तर तुकडा पडेल अशी त्याची अवस्था, जुना अवस्था. आणि जीर्ण झालेला ग्रंथ नंतर कोणी छापला नाही. आम्ही त्या लायब्ररीवाल्याला विनंती केली की बाबा हा ग्रंथ आम्हाला तू 1-2 दिवसासाठी दे, आम्ही याच्या झेरॉक्स करतो, तुला पुन्हा वापस आणून देतो जसाची तसा. परंतु त्यांनी मना केलं, देत ना. आता ग्रंथ तर आम्हाला पाहिजे आणि देत तर नाही, करायचं काय. मग आम्ही डोकं लावलं. डोकं लावलं म्हणजे त्यांच्यावर अन्याय होईल असं पण काही केलं नाही. तर तो ग्रंथ चोरला. आणि एक आमचं तिथं, जसं इथं एक अंबाजोगाईला कसं तो फोटो स्टेट झेरॉक्स करून देणारा चांगला माणूस भेटला, तसं तिथं आम्हाला काशीमध्ये भेटला होता. तो स्पेशल असे मोठे ग्रंथच करायचा फक्त. त्याचे 2 दुकान, बाहेर रोडवर एक साधं 1-2 पानाचं करून देण्यासाठी त्याचे तिथं दुसरा माणूस राहायचा, आणि आतमध्ये एक त्याचं दुसरं दुकान असायचं झेरॉक्साचं, चांगलं मशीन, चांगली क्वालिटी, त्याची शाई चांगली. मग तिथं तो थोडा महाग द्यायचा, परंतु एकदम व्यवस्थित काम करून द्यायचा. मग त्याच्याकडे आम्ही हा ग्रंथ घेऊन गेलो आणि त्याला म्हटलं, बाबा रे आम्हाला याचं झेरॉक्स पाहिजे, परंतु हा ग्रंथसुद्धा त्याचा नाश नाही झाला पाहिजे, जसाच तसा आम्हाला पुन्हा तिथं नेऊन ठेवायचं आहे, अशी परिस्थिती आहे. तर त्याने अत्यंत काळजीने त्या ग्रंथाचं काय केलं, झेरॉक्स केलं आणि त्याच्या 5-6 प्रती काढल्या. आणि मग तो ग्रंथ पुन्हा जसाच तसा बायडिंग करून जिथं तिथं नेऊन ठेवला. त्या लायब्ररीला माहीत पण नाही, ठीक आहे ना. तर इकडं झाला. मग मी काय केलं, मला एक प्रत ठेवली, आमच्या 1-2 मित्रांनाही दिली, आणि काशीवरून डॉक्टर महाराजांनाही एक प्रत पाठवली. त्याच्याबरोबर आणखीन भागवताचे 6 खंड पण मी पाठवले होते, आणखीन काही ग्रंथ पाठवले होते. तर तो एक भाग नंतर महाराजांनी त्याच्या झेरॉक्स केल्या पुन्हा इकडं, आणि मग ते झेरॉक्स आता मिळतात तुम्हाला. असो, तर सांगायचं तात्पर्य, ती भाषा टीका लिहिली आहे कोणी, पंडित पितांबरजी. अजून मूळ निश्चलदाजींचा मूळ ग्रंथ जो विचारसागर हिंदीतला, त्याच्यावर ते 5 दोहे आहेत मंगलाचरणाचे. त्या 5 दोह्यावर अत्यंत सुंदर टीका लिहिली आणि संपूर्ण विचारसागर ग्रंथावर टिप्पण्या लिहिल्या कोणी, पंडित पितांबरजी. त्याच्यानंतर एक सुंदर विलास नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये जे 20वं प्रकरण विपर्य नावाचं, त्याच्यावर त्यांनी टीका आणि टिप्पणी लिहिली पंडित पितांबरजींनी. नंतर विचार चंद्रोदय हा जो ग्रंथ आपण आता समोर घेतला आहे, हाही ग्रंथ लिहिला, हा स्वतंत्र ग्रंथ आहे. आणखीन वृत्तीरत्नावली नावाचा ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे सटीक टीकासहित बालबोध नावाचा एक ग्रंथ लिहिला. नंतर श्रुती षडलिंग संग्रह संस्कृतमध्ये आहे,
तोही त्यांनी ग्रंथ लिहिला. नंतर वेदस्तुती नावाचा ग्रंथ, त्याची टीका केली. आणखीन मनोहर माल नावाचा ग्रंथ, त्याची टिप्पणी लिहिली आणि सर्वात्म भाव प्रदीप अशी त्याच्यावर आणखीन एक टीका लिहिली. नंतर वेदांत कोश नावाचा एक ग्रंथ लिहिला. बोध रत्नाकर ग्रंथ लिहिला. प्रमाद मुद्गर नावाचा ग्रंथ लिहिला. आणखीन प्रश्नोत्तर कदंब म्हणून एक ग्रंथ लिहिला. आणखीन षडदर्शन सारावली नावाचा एक ग्रंथ लिहिला. सदाचार दर्पण हाही लिहिला. आणखीन संशय सुदर्शन नावाचा ग्रंथ लिहिला. आणि एवढंच नाही तर ईश केन कठ आदी जे 10 उपनिषद आहे ना, तर या 10 उपनिषदावर देखील त्यांनी काय केली, टिप्पणी आणि भाषा अनुवाद केला आहे, भाष्यासहित. असं आहे, उपलब्ध नाही आज, पण काही उपलब्ध आहेत, आहे की नाही. तर बृहदारण्यक उपनिषदावर सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे. ठीक आहे ना. चलिए, छांदोग्य उपनिषद याच्यावरही टीका लिहिलेली आहे. असे असणारे पंडित पितांबरजी. तर त्यांच्या त्या अनेक ग्रंथांमध्ये हा एक ग्रंथ आहे की ज्याचं नाव आहे विचार चंद्रोदय. बरोबर आहे जी. तर विचार चंद्रोदय. तर विचार चंद्रोदय हा स्वतंत्र ग्रंथ आहे आणि मुमुक्षु साधकांविषयी अत्यंत त्यांना तळमळ असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषेतून, प्राकृत भाषेतून, हिंदी भाषेतून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. विचार चंद्रोदय या ग्रंथाच्या 16 कला आहेत की ज्याप्रमाणे आकाशामध्ये असणारा भौतिक चंद्र, त्याच्याही कला किती आहेत जी 16 कला आहे. अमावस्या आहे की नाही, त्याच्यानंतर प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी करत पौर्णिमेपर्यंत एक एक दिवस त्याच्या कला वाढत वाढत जातात. तर त्या 15 अमावस्याची एक किती कला झाल्या, 16 कला झाल्या. त्याप्रमाणे हा जो ग्रंथ आहे विचार चंद्रोदय, या ग्रंथामध्ये देखील किती कला आहेत, 16 कला आहेत. प्रत्येक कलेमध्ये त्यांनी वेदांताच्या प्रक्रिया लिहिलेल्या आहेत की, आणि हा उत्तम अधिकाऱ्यासाठी ग्रंथ आहे. उत्तम अधिकारी म्हणजे कोण, तर ज्याला जास्त काही शंका कुशंका येत नाही, बुद्धी तीव्र आहे, अत्यंत आस्तिक स्वभाव आहे, अत्यंत श्रद्धावान आणि शुद्ध चित्त ज्याचं झालेलं आहे, असा जो व्यक्ती, त्याला म्हणायचं काय, उत्तम अधिकारी आहे की नाही. त्याच्याकरिता हा ग्रंथ आहे. आणि ज्यांना अत्यधिक शंका कुशंका येतात त्यांच्यासाठी अन्य भरपूर संस्कृत आणि हिंदीमध्ये, मराठीमध्ये सुद्धा अनेक ग्रंथ आहेत. ज्यांना अत्यंत शंका कुशंका येतात, बुद्धी तीव्र असली तरी, परंतु त्यांना म्हटलं जातं कनिष्ठ अधिकारी किंवा मध्यम अधिकारी. परंतु ज्यांना जास्त शंका येत नाही त्याला काय म्हणायचं, उत्तम अधिकारी. तर त्याच्याकरिता हा ग्रंथ आहे. आणि वेदांत शास्त्राचा अध्ययन करण्याला आरंभ केल्यानंतर किंवा वेदांत शास्त्र शिकण्याकरिता, वेदांत शास्त्रात प्रवेश होण्याकरिता ज्या ज्या आवश्यक प्रक्रिया अपेक्षित आहे, सिद्धांत अपेक्षित आहे, त्या सर्व प्रक्रियेचं सुलभ सुंदर रीतीने यांनी या ग्रंथामध्ये विवेचन केलेलं आहे. आणि आपल्या जीवनासाठी, मनुष्य जीवनासाठी अत्यंत निगडित हा ग्रंथ आहे. कारण मनुष्य जन्म जो प्राप्त झालेला आहे तो केवळ आणि केवळ मोक्षरूप पुरुषार्थ सिद्ध करण्याकरिताच प्राप्त झालेला आहे. बाकीच्या गोष्टी, संसार, आहार, निद्रा, भय, मैथून, हे तर सर्व योनीमध्ये आहेच आहे. आणि या मनुष्य जन्माला येऊन सुद्धा भगवंताने जीवाला उद्धार करण्याकरिता विशेष एक मॉडेल तयार केलं, आकार तयार केला, आणि ते म्हणजे कोण आहे, मनुष्य शरीर. या मनुष्य शरीरातूनच आपल्याला आपला उद्धारही करून घेता येतो आणि आपल्याला आपलं पतनही करून घेता येतं. जर आपण शास्त्रविहित कर्माचं आचरण केलं, उपासना केली, भक्ती केली, ज्ञान संपादन केलं, तर याच जन्मामध्ये आपल्याला काय, भगवत साक्षात्कार होणार आहे, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. आणि या जन्मामध्ये आपण निषिद्ध कर्माचंच आचरण जर करत राहिलो तर निश्चित पुन्हा आपल्याला जन्म मृत्यू संसार आणि अन्य जो पशु पक्ष्यांची योनी आहे तीच प्राप्त होत असते. बाकीच्या ज्या पशु पक्ष्यांची योनी आहे की नाही, बैल, गाढव, कुत्रा, मांजर, त्यांना अत्यंत दुःख तर होतच असतं, परंतु त्या दुःखातून सुटका होण्याकरिता किंवा काही आपल्याला देवाचा साक्षात्कार व्हावा, शांती मिळावी, यासाठी आपण काही प्रयत्न करू, असा कोणताही प्रयत्न त्यांना त्या शरीरामध्ये करता येत नाही. फक्त मनुष्य शरीरामध्येच
मनुष्याला काय आपला उद्धार करून घेता येतो. म्हणून म्हटलंय ना, उद्धरेत आत्मनात्मानम, आपला उद्धार आपणच करून घेतला पाहिजे. आणि आपला उद्धार कसा करायचा, त्यासाठी आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. मग ते ज्ञान म्हणजे काय, जीव काय आहे, ईश्वर काय आहे, ब्रह्म काय आहे, माया काय आहे, मोक्ष कशाला म्हणतात, शांती काय आहे, आणि ह्या साऱ्या गोष्टीची माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याकरिता आपल्याला शास्त्र शिकावं लागतं. मग शास्त्र तर अनेक मोठमोठे ग्रंथ आहेत. मग ते मोठमोठे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत, मराठी हिंदीतही असतील, परंतु ती शिकण्याकरिता आपल्याला कदाचित वेळही नसतो, आहे की नाही. पुन्हा त्या प्रक्रिया लवकर समजतही नाही, कठीण प्रक्रिया असतात. आणि म्हणून मुमुक्षु साधकावर अत्यंत दया उत्पन्न होऊन पंडित पितांबरजींनी अतिशय लघु काय छोटासा एक ग्रंथ तयार केला, आणि ज्याच्यामध्ये प्रश्नोत्तर रूपाने या साऱ्या प्रक्रिया सांगितल्या जाणार आहे, असा हा ग्रंथ आहे. कोणता, विचार चंद्रोदय. ठीक आहे ना जी. आणि झालं. तर मूळ ग्रंथाचं नाव आहे हिंदी, जो की पंडित पितांबरजींनी लिहिला आहे, त्याचं नाव आहे काय, विचार चंद्रोदय. परंतु आपण आता जो ग्रंथ समोर घेतलाय मराठी अनुवादित, त्याचं नाव या ग्रंथकारांनी दिलंय विचार चंद्रोदय दर्शन. ठीक आहे ना जी. तर विचार चंद्रोदय, विचार म्हणजे काय आहे की नाही, विचार शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. ठीक आहे ना. तर ज्ञान रूपी विचार, विचार, आणि हाच आहे चंद्र. तर या ग्रंथाचं अध्ययन केलं तर आपल्या बुद्धीमध्ये ज्ञान रूपी विचाराचा जो चंद्र आहे त्याचा काय होणार आहे, उदय होणार आहे. ठीक आहे ना. आणि जशी जशी प्रकरण पुढं आपण शिकत जाऊ, तशी तशी चंद्राची कला जशी वाढत जाते, आणि पौर्णिमेच्या दिवशी लख्ख प्रकाश होतो. तसं हा ग्रंथ पूर्ण अध्ययन झाल्यानंतर, संपूर्ण प्रक्रिया आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्याला आपला विचार कळणार आहे की मी कोण आहे, ब्रह्म काय आहे, मोक्ष काय आहे, मी काय केलं पाहिजे जीवनामध्ये, मला भगवंताने या दुनियामध्ये कशासाठी मी आलो आहे, या साऱ्या गोष्टीचा आपल्याला काय होणार आहे, दिग्दर्शन होणार आहे, माहिती मिळणार आहे, मार्गदर्शन होणार आहे. ठीक आहे ना जी. तर चंद्राचा उदय झाल्यानंतर ज्याप्रमाणे अंधकाराचा काय होतो, नाश होतो. ठीक आहे ना. लख्ख प्रकाश होतो, आल्हादता येते, आनंद वाटतो चंद्र बघितल्यानंतर. त्याप्रमाणे हा ग्रंथ याचा अध्ययन झाल्यानंतर आपल्या बुद्धीमध्ये जेव्हा विचाराचा, ज्ञानाचा चंद्र उदित होईल, तेव्हा आपल्याही ठिकाणचं असणारं जे अज्ञान, तर अज्ञान रूपी अंधकार त्याचा काय होणार आहे, नाश होणार आहे. संशय, विपरीत भावना याचीही निवृत्ती होणार आहे. ठीक आहे ना. मग आता हा जो ग्रंथ आहे, तर कदाचित कोणी म्हणेल तर हा ग्रंथ मराठीतून आता झालाय, अनुवाद झालाय, आणि मराठी तर आपल्याला वाचता येते. मग आपण काय करू, आपण पुस्तक विकत घेऊ आणि आपल्या मनाने घरी बसून वाचूया, असं जर कोणी म्हणेल तर ते जमत नसतं, आहे की नाही. कदाचित शब्द वाचता येतील, परंतु त्या शब्दांमध्ये असणारे जे रहस्य आहे, गूढ अभिप्राय आहे, तात्पर्य आहे, ते कळणार नाही. कळेलच असं नाही आहे की नाही. आणि ते जर कळालं नाही तर ग्रंथ पारायण जरी झालं तरी त्याचा विशेष लाभ होत नाही आहे. बऱ्याच वेळेस माणसाला ओळी वाचता येतात, पण ओळीचं रहस्य कळत नसतं. म्हणून हा ग्रंथ गुरुमुखाने शिकलं पाहिजे, असं स्वयं पंडित पितांबरजींनी लिहून ठेवलं आहे. ठीक आहे ना. कारण का, की उदाहरण सांगतो तुम्हाला, की ओळी वाचता आल्या म्हणजे अर्थ कळेलच असं नाही आहे. एक उदाहरण द्यायचं ठरलं तर बघा, एका व्यक्तीने मंदिर बांधलं. ठीक आहे. आणि मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याच्या मनात असा विचार आला की आपल्याकडे भरपूर धन आहे, मग हे धनाचं काय करायचं, तर कदाचित आपल्या पुढच्या पिढींना उपयोग व्हावा, आहे की नाही, कधीतरी उपयोग होईल याचा, म्हणून सुरक्षित ठेवलं पाहिजे. मग सुरक्षित ठेवायचं कुठं, तर त्या काळात काही बँका नव्हत्या, आणि म्हणून पूर्वीचे लोक काय करायचे, मग ते सोन्याचे नाणे वगैरे असं त्याचं बनवून हंड्यात किंवा मडक्यामध्ये ठेवायचं आणि कुठेतरी पुरून ठेवायचं. मग त्यांचं चिन्ह असे, झाडाखाली, झाडाच्या इतक्या बाजूला, अमक्या ठिकाणी किंवा घरामध्ये पुरून ठेवायचे. अजूनही काही काही ठिकाणी सापडतं धन. ठीक आहे ना. तर त्या माणसाने मंदिर बांधलं आणि मंदिराच्या कळसामध्ये ते एक असा मोठा हंडा घेऊन 10 लाखाच्या सुवर्ण मोहरा ठेवल्या.
ठीक. आणि एका वहीत कुठंतरी लिहून ठेवलं त्याच्या व्यक्तिगत वहीमध्ये, काय, चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दुपारी 2 वाजता मंदिराच्या कळसामध्ये, म्हणजे त्यांनी जे मंदिर बांधलं होतं त्या मंदिराच्या कळसामध्ये 10 लाखाच्या मोहरा ठेवलेल्या आहेत. पुढच्या पिढींना जेव्हा जरूरत पडेल तेव्हा त्यांनी त्या काढून घ्याव्यात. सरळ लिहून ठेवलं. काही दिवसांनी ते म्हातारं मेलं. आता मरणारच, प्रत्येक मनुष्य मरतच असतो. आणखीन मग त्याचा मुलगा पुढे, आता काही वर्षानंतर त्याची सारी ती श्रीमंती गेली आणि त्याच्या घरी दरिद्रता देवी आली, दारिद्र्य देवी. 2 देवी आहे, लक्ष्मी आणि दरिद्रा देवी. कोणत्या देवीचा स्वीकार करायचा हे आपल्यावर आपला अवलंबून आहे. काही लोक लक्ष्मीचा स्वीकार करतात तर काही लोक दरिद्रा देवीचा स्वीकार करतात. ठीक आहे ना जी. दरिद्रा देवीचा स्वीकार करणं म्हणजे नेमकं काय? तिला जे आवडतं ते करणं. मग दरिद्र देवीला काय आवडतं? ती कुठं राहते, आहे की नाही? तर उदाहरणार्थ शास्त्राच्या विरुद्ध जे लोक वागतात ना, तिथं दरिद्र देवी राहते. शास्त्र सांगतं सूर्योदयाच्या अगोदर स्नान झालं पाहिजे, पण काही लोक पार सूर्यवंशी असतात. 9, 10, 8 वाजेपर्यंत झोपत असतात आणि स्नानाचा काही ताळमेळ नसतं. तर अशा ठिकाणी लक्ष्मी कधीच राहत नाही. कोणती राहते मग? दरिद्रा देवी राहते. ठीक आहे ना, आहे की नाही? आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. व्यसन करणे दरिद्रा देवीचं लक्षण आहे. कुणालाही वाईट बोलणे, कुणालाही त्रास देणे दरिद्रा देवीची प्राप्तीचा तो प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल. जाऊ द्या, त्याचं जास्त विस्तारित आता करू नये. सांगायचं तात्पर्य काय, विषय आपला चालू होता, तो जो मुलगा पुढं गरीब झाला, दरिद्री झाला, त्याजवळ पैसे पाणी राहिले नाही, खायलाही मोताज झाला. त्याला असं वाटलं की आपले वडील तर फार मोठे श्रीमंत होते, कदाचित कुणाकडे काही धन दिलेलं असेल, कुठं काही लिहून ठेवलं असेल, कुणाकडे काही कर्ज असेल, तर बघूया या वया शोधून. भेटलं तर भेटलं. म्हणून त्यांनी वडिलांच्या त्या वह्या काढल्या. त्यामध्ये त्याला त्या एका वहीमध्ये हे वाक्य लिहिलेलं सापडलं. काय? चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आपल्या शेतातील मंदिराच्या कळसामध्ये दुपारी 2 वाजता, चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी 2 वाजता इतक्या सुवर्ण मोहरा ठेवलेल्या आहेत. पुढच्या पिढींना जेव्हा जरूरत पडेल तेव्हा त्यांनी त्या काढून घ्याव्या. आणि हे वाक्य वाचल्यानंतर अत्यंत खुश झाला तो. वाह, काय आनंद, खूप पैसे भेटले आपल्याला आता. मग काय नाचायलाच लागला. आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलं. मग काय, जेसीबी किंवा मजूर, आहे की नाही? आणि काय केलं, सांगितलं मंदिराचा कळस उतरा म्हणे. आता काय, मजुराला पैसेच पाहिजे. पैसे त्याच्याकडे नव्हते, पण त्याला माहिती आता मिळणारच आहे आपल्याला पैसे. आणि म्हणून त्याने ते मंदिर तोडलं, कळस उतरवला. पाहतो तर 1ही रुपया त्याला सापडला. डोक्याला हात लावला. आता काय करावं? आपले वडील लिहून ठेवलं आहे, खोटं तर लिहून ठेवू शकत नाही. लिहून ठेवलं आहे आणि पैसे तर याच्यात नाही आहे. बरं, कोणी काढून नेलं म्हणावं तर मंदिर तसंच आहे वडील गेल्यापासून. मग गेलं कुठं? आता पहा, सांगायचं तात्पर्य, पंक्ती वाचल्या की नाही, आहे की नाही? पण त्याला त्याचं रहस्य कळलं नाही आणि म्हणून त्याला त्या सुवर्ण मुद्रा सापडल्या नाही. मग आता त्याला आणखीन वाईट वाटायला लागलं. पहा, आता लोक काय म्हणतील, बापाने मंदिर बांधलं आणि मुलाने पाडून टाकलं. पुन्हा बांधायला आता पैसे बी नाही. पण वडिलांनी लिहिलंय ते तर खोटं होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी ते आपल्या मित्रांना दाखवायला सुरुवात केली, ती वही. अनेक मित्रांना दाखवलं, अनेक लोकांनी वही दाखवली. लोक वाचायचे, अर्थ तसाच काढायचे की मंदिराच्या कळसात सुवर्ण मोर आहे. पण तो म्हणायचा मला सापडत नाही, सापडल्या नाही, याचं काय, आता आम्ही काय करावं? मग त्याने काय केलं, त्याच्या डोक्यात आलं की त्याच्या वडिलाचे एक मित्र होते, दुसऱ्या गावाला राहणारे, अत्यंत जिगरी मित्र होते. त्याला वाटलं की वयोवृद्ध माणूस आहे आणि आपल्या वडिलांचे मित्र आहे, कदाचित त्यांना याचा अर्थ कळेल काय तात्पर्य आहे म्हणून. कारण वडील तर खोटं लिहू शकत नाही आणि कळसात तर पैसे नाही. आणि मग ते काय केलं, त्याने ते सारं घेतलं वही आणि त्या मित्राकडे, वडिलांच्या मित्राकडे गेला. ठीक आहे ना, वयोवृद्ध होते ते बाबा. म्हणजे बाबाजी, तुमच्या मित्रांनी अर्थात माझ्या वडिलांनी असं लिहून ठेवलं आहे, पण मला तर त्यात काही सापडलं नाही, याचा काय अर्थ असेल? तेव्हा वाचलं त्या बाबांनी, त्यांच्या लक्षात आलं नेमकं काय आहे ते. म्हणे ठीक आहे म्हणे, भरपूर धन तुझ्याकडे, काही काळजी करू नको म्हणे. आहे पण नाही ना, मी पाडलं ना कळस. अरे म्हणे एक काम कर म्हणे, आता चैत्र महिना अजून 2 महिने पुढे आहे, बरोबर? तर तू काय कर, तोपर्यंत जसा तो कळस होता, जसं मंदिर होतं, ज्या आकाराचं होतं, जेवढी त्याची उंची वगैरे होती, तसंच पुन्हा ती बांध.
आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी माझ्याकडे ये, मी तुला धन मिळवून देतो. आता याला वाटलं ठीक आहे, आता कसं काय बा, बरं आता बांधायला पैसे नाही. मग त्याने पुन्हा कर्ज वगैरे काढलं आणि तो कळत जसा तसा दिवसामागून दिवस जात राहिले आणि तो दिवस उजाडला. गेला तो आणायला त्या बाबांना. आले बाबा, 12 वाजले. बाबा द्या ना आता धन, दाखवून द्या ना कुठं आहे ते. थांब ना, अजून 2 तास बाकी आहे, 2 वाजता लिहिले ना, काळजी घेऊ नका. आणि बरोबर 2 वाजले आणि आण टिकाव आणला, टिकाव पावडं वगैरे आणि खोद इथं. कुठं? मंदिराच्या शेजारी. मंदिराचं काही हात लावायचं नाही, खोद म्हणे इथं. खोदलं त्याने. थोडं 1-2 फूट खोदत नाही तर लगेच त्याला तो मोठा हंडा भेटला. म्हणजे कसं काय? तर त्याचा अर्थ हा होता की चैत्र शुद्ध प्रतिपदा दुपारी 2 वाजता मंदिराच्या कळसात धन ठेवलंय. म्हणजे काय? मंदिराच्या कळसाची सावली जिथं पडली आहे तिथं ते पुरून ठेवलं आहे, असं त्याचा अर्थ होता. आणि खोदलं तर सापडलं. मग आता सांगा, त्या ओळी त्याने वाचल्या नाही का अगोदर? अनेकांनी वाचल्या, पण रहस्य कळलं का? तात्पर्य कळलं का? नाही. मग ते तात्पर्य कळण्याकरिता कुठं जावं लागलं? पुन्हा कुठेतरी जावं लागलं श्रेष्ठ व्यक्तीकडे. सांगायचं तात्पर्य, कदाचित कोणी म्हणेल की हा ग्रंथ विचार चंद्रोदय याचा मराठीत आता आणखीन अनुवाद झालेला आहे, सोपा झाला आहे, मग ग्रंथ विकत घेऊ 80 रुपयाचा आणि घरी बसून वाचून टाकू. आणि तर काय आलं, महिनाभर रोज 1 तास बसायचं, 2 तासात तर सारं मोकळं होऊन जाऊ. परंतु पारायण होईल पण रहस्य कळेल म्हणून सांगता येत नाही. म्हणून स्वयं पंडित पितांबरजींनी लिहून ठेवला आहे की हा ग्रंथ गुरुमुखानेच परंपरेनेच शिकलं पाहिजे. ठीक आहे ना? आणि म्हणून त्यानुसार आता आपण शिकतो आहोत. आणि मी हा ग्रंथ शिकलो पंढरपूरला चातुर्मासामध्ये पहाटे 4 वाजता, 4 नाही सॉरी 3 पहाटे 3:59 ला आमच्या ग्रंथ पाठाचा आरंभ. हा, आमचे गुरुजी आहेत ना, त्यांना तुम्ही विचारू शकता. पण काय हरिभक्त परायण मारुती महाराज तुंतुनी महाराज शास्त्री, त्यांच्याकडे तुम्ही त्यांना जाऊन विचारा. ते झोपलेले असायचे, मी त्यांना जाऊन उठवायचो, आंघोळ करून जायचं बरं का. पुन्हा असं नाही 4 वाजता पहाटे म्हणून नंतर नाही, ते आंघोळ कुठं व्हायची? गंगेवर, चंद्रभागेवर. कारण बाबा तिथं राहिलं होतं, बोधी बाबा तिथं, तर त्यांचा नियम होता चंद्रभागेशिवाय स्नान नाही. तिथं मठात कोणाला स्नान करून द्यायचं नाही. आणि ते 2 वाजताच उठायचे. मग आम्हाला 3 वाजता उठवायचे. तिथून स्नान करून आल्यानंतर आम्हाला उठवायचे. बाबा 2:30 वाजताच उठायचे. आम्ही ते स्नान करून आले का आम्हाला सगळ्यांना उठवायचं. आम्ही जायचं पळत एका दमात तरी चंद्रभाग. या काळात जरा हे होतं, आकाशात उड्या मारतो आता. स्नान करून आलं, पटकन पूजा केली, लगेच तिथं गेलं की पाठ त्यांना जाऊन उठवायचं. मग तुंतुनी महाराजांना, मग ते आमचा पाठ चालू करायचे. असं जाऊ द्या. तात्पर्य असा हा अत्यंत सुंदर ग्रंथ आहे. या ग्रंथाचं अध्ययन झालं तर संशय, भ्रम, अज्ञान या सर्वांची निवृत्ती होते आणि वेदांत शास्त्राचं जे रहस्य आहे ते लक्षात येतं. ठीक आहे जी. या ग्रंथाच्या अध्ययनाला आपण आरंभ केलेला आहे. परंतु आता हा ग्रंथ मराठीमध्ये आहे आणि मराठीमध्ये ग्रंथ ज्यांनी लिहिला ते आहेत कोण? प्रल्हाद बुवा सुबंध, आहे की नाही? तर यांनी मराठीमध्ये हा अनुवाद केलेला आहे. त्यांची बी थोडीशी विशेषता आहे. त्यांची सुद्धा काय विशेषते, थोडासा अल्पपरिचय त्यांचंही आपण करून देणार आहोत. परंतु वेळ झालाय, त्याच्यामुळं आपण तो विचार आणि पुढे ग्रंथाला आरंभ उद्यापासून करूया. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.